नमस्कार मंडळी, ठरलं तर मग आजचा म्हणजे 4 मेचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सुरुवातीला आपण पाहिलेलं आहे की ना, इथे कालचंच थोडंसं दाखवलेलं आहे की जानकी पहिल्यांदा तर एक प्रियाच्या भोवती सर्कल काढते जे पूर्ण आगीचं असतं आणि त्यामध्ये पूर्णतः प्रिया आता अडकलेली असते. आणि आता ही प्रिया आतमध्ये अडकली तेव्हा खूप जोरजोरात ओरडत असते की वाचवा वाचवा म्हणून. आणि त्यावेळेस ना सगळी सुभेदार फॅमिली आता तिथे येतात. म्हणजेच अश्विन येतो, अर्जुन येतोच, त्यानंतर सायली, कल्पनाताई, प्रतिमात्या, सुमन काकू हे सगळे जण तिथे येतात. आणि आता त्यांना बघितल्यानंतर तर प्रिया आणखीनच आरडाओरडा करायला लागते, अश्विन मला वाचवा प्लीज म्हणून. आणि आता ही खूप गोंधळ करत असते. आता सायली म्हणते, काय प्रिया आता कसं वाटतंय? मगाशी प्रतिमात्यांना भाजलं असतं तर तुला फरक पडत नव्हता ना गं? आणि तू त्यांना सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा सदा केला नाहीस. आता तू जी आगीत अडकलीस ना, हा त्याचाच एक प्रकार आहे असं समज. असं जेव्हा सायली म्हणते तेव्हा प्रिया जास्तच घाबरून जाते. इकडे अर्जुन म्हणतो की तन्वी, रविराज, किल्लेदार, अगो तू तुझ्या आईला वाचवायला आतमध्ये का गेली नाहीस? असं बोल ना. आता असं म्हटल्यानंतर कल्पनाताई म्हणतात, अशी मुलगी ना कोणाच्या सुद्धा पोटी जन्माला येऊ नये. मला तर लाज वाटते ना की तू माझी सून आहेस म्हणून. बापरे, आता सुभेदार फॅमिलीला सगळेजण मिळून एक 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 नाव वाक्य बोलत असतात. अश्विन म्हणतो, ही अशी मुलगी माझी बायको आहे ना, याची तर मला खरंच लाज वाटते. अरे मी मागच्या जन्मी मी काय पाप केलं होतं माहिती नाही म्हणून मी हिच्याशी लग्न करून बसलोय. आता अश्विन सुद्धा असा बोलायला लागतो. प्रिया म्हणत असते, अरे आता काय मला काही जाळणार आहात का तुम्ही? अश्विन प्लीज मला इथून ना बाहेर काढ. मग ही ना आग विझोबर लवकर आणि मला इथून बाहेर काढ म्हणून आहे ना आकांत करायला लागतं. आणि सगळ्यांना म्हणते, अरे तुम्ही मला बघत काय बसलेत, मला वाचवा ना, मला वाचवा. आता लगेचच जानकी बघा, हा लगेच जानकी म्हणते, अगो सखी हे बघ ना किती मोठी आग लागली, जा लगेच फायर ब्रिगेडला बोलव, जा जा जा. तर सखी म्हणते, नाही नाही नको नको ना, मी ना फायर एक्स्टिंग्विशन शोधते. जानकी म्हणते, कशाला? अगो आपण त्यापेक्षा ना कोणाला तरी फोन लावूया. अगो चल, माझा फोन कुठे? म्हणजे जसं प्रियाने नाटक केलेलं असं सेम तसं जानकी सुद्धा नाटक करून दाखवते. सखी पुढे म्हणते, एखादी व्यक्ती आगीमध्ये जळत असताना हे असंच काहीतरी बोलत बसायचं असतं, हो ना गं प्रिया? आता असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणते, नाही नाही नाही, मला ना इथून बाहेर काढा प्लीज, माझा जीव वाचवा. आता जानकी म्हणते, प्रतिमात्याचा जीव जात होता त्यावेळेस तू काय केलंस गं? तू फक्त बघतच उभी राहिलीस ना, वाचवण्याचा प्रयत्न केलास का त्यांचा? नाही ना, वेळ काढत बसलीस तू, फक्त आणि फक्त तू वेळ काढला, असं आता जानकी म्हणायला लागते. सखी पुढे म्हणते, तुला वाचवायला ना आता कुणीसुद्धा येणार नाही आहे. तुझ्या सगळ्या चुका हे तुझ्या या घरच्यांच्या समोर यायला लागल्यात आणि इथून पुढे तर तुला आता निखाऱ्यांवरच चालायचं आहे प्रिया. आता प्रिया तर इतकी घाबरत असते ना, सतत मरत असते, अश्विन अरे माझा जळून कोळसा होणार आहे, तू काही बघत होणार आहेस का? तर अश्विन म्हणतो, याआधी मी तुला प्रत्येक वेळेला वाचवलंय तन्वी, पण आज नाही, आज तुझं नशीब आणि तू आज मी ना अजिबात मध्ये पडणार नाही. आता असं अश्विनी सुद्धा ना हात मागे काढून घेतला. सुमन काकू तर म्हणते, आजपर्यंत आम्ही तुझ्या सगळ्या चुका पोटात घालत आलो, तू कधी ना कधी सुधारशील याची वाट बघत राहिलो, पण जी मुलगी आपल्या आईच्या मदतीला जात नाही तिला काय माया लावायची आणि तिची काय मदत करायची? आता सुमन काकू सुद्धा ऐकून घेत नाही. प्रिया म्हणते, आई अगं तू तरी मला वाचव ना गं याच्यातून. प्रतिमात्या म्हणतात, आता खरं तर मला तुझी आई म्हणून तुझी ना खूप काळजी वाटायला हवी, पण उलट मला असं वाटतं की तुला ना योग्य शिक्षा मिळते म्हणून, असं प्रतिमात्या म्हणतात. आणि पुढे म्हणतात की तुझ्यासारख्या निष्ठुर मुलीला हे असे चटके बसायलाच हवे म्हणून. आणि प्रिया कंटिन्यू त्यांच्याकडे बघत असते. तिला वाटत असतं कुणीतरी मला वाचवावं, पण तिला ना आज कोणीही वाचवत नाही. आता पुढे बघा, पुढे प्रिया म्हणते, आई अगं तुझ्या पोटी मी जन्म घेतलाय, मला असं मरताना तू बघू शकतेस का गं प्रिया? आई विझवू ना गं ही आग प्लीज आई. आता सगळेजण फक्त प्रियाकडे बघत असतात. आता प्रतिमात्या म्हणतात, मगाशी जानकी मला काय म्हणाले माहिती आहे? जेव्हा आपण एखाद्यावरती मनापासून प्रेम करतो ना, तेव्हा ते आपल्याला जाणवतं, त्यासाठी वेगळं काहीही करावं लागत नाही. आणि आपल्या बाबतीत सुद्धा तेच आहे. आज मला कळतंय की मला तुझ्याबद्दल प्रेम का जाणवत नाही ते, कारण तुझ्याच मनात माझ्याबद्दल काडीचंही प्रेम नाही आहे, असं या प्रतिमात्या म्हणतात. आता बघा पुढे ना थोडा इमोशनल सीन दाखवलेला आहे. कल्पनाताई म्हणतात, आज कल्पनाला साधा एक चटका बसला तर सायलीने अख्खं घर डोक्यावर घेतलं होतं आणि तुझी आई आगीमध्ये जळतीये मरतीये असं वाटत होतं तुला, तरीसुद्धा तू त्या खोलीमध्ये गेली सुद्धा नाही तन्वीस आणि मला वाचवायला सुद्धा आली नाहीस तिथे. नाही तन्वी नाही, इतक्या निर्दयी मुलीला ना मी जन्म दिलेला असू शकत नाही, असं आता प्रतिमात्या म्हणतात. तेव्हा बघा सगळ्यांना आता हे गोष्ट खरं तर पटतच असते. प्रतिमात्या म्हणतात की मला नाही वाटत आहे की तन्वी की तू माझी मुलगी असशील म्हणून. आणि आता अश्विनपासून सगळेजण ना बघतच राहतात या प्रतिमात्यांकडे. आता सायली म्हणते, जानकी सखी गेली कित्येक दिवस आहेत ना प्रतिमात्या एका विचित्र फेऱ्यात अडकल्या होत्या, मी त्यांना मदत करण्याचा प्रयत्नही करत होते, पण आज खऱ्या अर्थाने ना तुमचीच मदत झाली, असं सायली या जानकीला आणि सखीला म्हणते. अर्जुन म्हणतो, आणि आज तुमच्यामुळेच प्रतिमात्याला हे कळालं की तिच्या आणि तन्वीमध्ये कोणताही बॉन्ड नाही आणि तो असू सुद्धा शकत नाही, असं अर्जुन म्हणतो.
आता पुढे बघा कल्पनाताई म्हणतात या मुलीपासून आम्ही जितके दूर राहू ना आमच्यासाठी तर ना तितकंच बरं आहे म्हणून. जानकी म्हणते खरं सांगू का आमच्या या प्रयत्नामुळे प्रतिमात्याच्या मनामधली घालमेल गेली ना यातच आम्हाला आनंद आहे आणि यातच आमचं सगळं आलं हो ना. तर सखी म्हणते ॲक्च्युली आम्ही सायलीताई आणि अर्जुन जिजू यांचे ना आभारच मानायला हवेत असं सखी म्हणत असते. कारण का तर एका आईला समाधानकारक उत्तर मिळवून देण्याची संधी आम्हाला या दोघांमुळेच मिळालेली आहे म्हणून. आणि पुढे ना प्रियाना अजूनही आगीतून बाहेर पडण्याची धडपड करत असते. सखी म्हणत असते खरंच मनापासून थँक्यू हां. आणि आता प्रिया म्हणते अरे तुम्ही बोलत काय बसलात, अरे मला इथून वाचवा ना. तर जानकी जोरात ओरडते ए गप, तुझा जीव जाईल एवढं मोठं रिंगण नाही आहे हे. हां तुला आता थोडेफार चटके खावे लागणारच आहेत पण हरकत नाही त्यात, पण तुझी पापं जी काही केली आहेस ना तर त्याच्यापुढे ही छोटीशी चटके काहीच नाही आहेत असं तिला जानकी ना चांगली ओरडूनच बोलते. आणि मग प्रिया जरा ना गप्प बसते. आता पुढे आपण पाहतोय की सखी म्हणते सायलीताई आमचं काम झालंय, आम्ही आता निघू शकतो का. तर सायली म्हणते हो अशाच भेटत राहू हां, कधी तुम्ही माझ्या मदतीला या कधी मी तुमच्या मदतीला येईन, अशीच आपण मैत्रिणी भाऊ हो. आता सखी आणि जानकी दोघीसुद्धा हो म्हणतात हां. आणि आता आपण पाहतोय की सखी आणि जानकी दोघीजणी सुद्धा आता तिथून निघून जातात. आता प्रिया खूप आरडाओरडा करत असते अश्विन तू तरी मला वाचवा, ही अगं तू तरी काहीतरी कर, कुणीतरी मला वाचवा. आणि सगळेजण फक्त आणि फक्त प्रियाकडे बघत बसलेले असतात. आता आपण पाहतोय रात्र झालेली असते. आता या प्रिया रिंगणातून कशी बशी बाहेर पडते आणि थंड पाण्याने आंघोळ करून तिच्या रूममध्ये येते आणि म्हणते गार पाण्याने आंघोळ केल्यावर आता कुठं ना आग विझल्यासारखं वाटतंय मला. या आगीमुळे ना असं वाटत होतं की मी आता या आगीत जळून खाक होती की काय, ही प्रिया असं म्हणायला लागते. आणि स्वतःचा हात बघत म्हणते किती चटके बसलेत मला या रीते हाताला असं ती म्हणत असते. आणि ना आता तिच्या मनात अचानक येते की त्या जानकी आणि सखीने मला आगीच्या रिंगणामध्ये ढकललं, याचा बदला ना तर मी कधी ना कधी तर नक्कीच घेईन असं म्हणत असते. आणि पुढे म्हणते की पण मला ना चांगलं माहिती आहे की हे त्या दोघींना हे सगळं सांगणारे अर्जुन आणि सायली होते. आणि अर्जुन सायली तुम्हाला काय वाटलं की मी खचून जाईन का, हात टेकीन का, अरे असं कधीच होणार नाही. आणि पुढे बघा पुढे म्हणायला लागते आता बघा इथून पुढे ना मी कशी तुम्हाला ओठणीवर आणते ते. बापरे इतकं प्रियाचं झालं तरी ही प्रिया काही सुधरत नाही. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. आता आपण पाहतोय पुढच्या सीनमध्ये ना रविराज आहेत ना सुभेदारांच्या घरी येतात आणि जोर जोर तोरडायला लागतात. प्रताप कल्पना त्याच्यानंतर सगळ्यांना हाक मारत असतात. आता हे प्रियाच्या लक्षात येतं ना प्रिया म्हणते अरे किल्लेदार इथं कशाला कटमटला आहे आता असं म्हणते आणि पटापट कानातले वगैरे घालते आणि तेही बाहेर पडत येते हां. आता बघा तोपर्यंत येत ना रविराज खूप आरडाओरडा करत असतात. प्रताप सायली अर्जुन तुम्ही सगळेजण कुठे आहात, अरे कुठे आहात म्हणून आता सगळेजण खाली येतात. आणि प्रतापराव म्हणतात रविराज अरे काय झालंय, का चिडलायस तू इतका. रविराज म्हणतात अरे चिडू नकोस तर काय करू मी. आणि म्हणतात की अरे तुम्ही तन्वीला अजूनही घरामध्येच ठेवून घेतलं आहेत असं. आता रविराज आहेत ना आज खूपच चिडलेले दाखवलेत. रविराज म्हणतात मला असं वाटलं होतं की तुम्हाला तिचे सगळे उद्योग कळल्यानंतर तुम्ही तिला घराच्या बाहेर काढला असणार, अरे पण मला तर आता असं समजते की ती या घरामध्ये स्टोरूममध्ये राहते म्हणून. आणि रविराज आहेत ना पुढे म्हणायला लागतात अरे ही आपल्या नवऱ्याशी एकनिष्ठ राहू शकत नाही, पूर्णाच्या आयुष्यावर उठते, तिला घराबाहेर हाकलण्यासाठी तुम्ही कसला मुहूर्त शोधताय असं रविराज म्हणत असतात. कल्पनाताई प्रतिमात्या म्हणतात अहो जरा शांत व्हाल का. तर राहत ना प्रतिमा त्याच्या अंगावर जोरात रविराज ओरडतात आणि का शांत हो मी म्हणून खूप ओरडतात. आणि म्हणतात आणि तू आहे ना तू जबाबदार आहे या सगळ्या गोष्टींना असं रविराज म्हणायला लागतात. आता सायली अर्जुन तर एकमेकाकडेच बघतात ना. रविराज म्हणतात तिचे सगळे अपराध माहिती असताना सुद्धा ना तू कायम तिला पाठीशी घातलंयस म्हणून असं हे रविराज म्हणायला लागतात. आता सुमन म्हणते भाऊजी तुम्ही असं वहिनींवर चिडू नका तो भाऊजी. आणि ती पण समजवण्याचा प्रयत्न करते हां. आता सुमन म्हणते अहो प्रतिमा वहिनींचा पण गोंधळ होतो ना, कारण शेवटी ना ती तुमची मुलगी आहे म्हणून. रविराज म्हणतात तन्वी माझी मुलगी नाही, मी तिला माझी मुलगी मानत नाही. आता रविराज आहेत ना खूपच चिडलेले दाखवलेत आणि यांना आज ना खूपच ते गोंधळ करतात हां रविराज. आणि साहजिकच आहे त्यांचा रागसुद्धा ना एकदम साहजिक असतो. आता बघा सगळे सुभेदार फॅमिली बघत असतात रविराज किती चिडलेत ते. रविराज म्हणतात मी ते कल्पना आणि प्रतापला हे सांगायला आलो की या मुलीला आता या घरामध्ये थारा देऊ नका. प्रतापराव म्हणतात रविराज अरे ती या घरात राहत असली तरी आमचं काही नातं नाही आहे तिच्याशी आता असं म्हटल्यानंतर प्रिया हे सगळं दरवाजात उभारून ऐकत असते हां. आणि म्हणते अरे यार या लोकांनी तर आता किल्लेदारचे सुद्धा कान भरलेत, अरे पण मला ना आता या रविराज आणि प्रतिमाला मस्का मारायलाच हवा म्हणून बघा हां. अश्विन म्हणतो हे बघ काका मम्मा डॅड तर सोड, मी सुद्धा तन्वीशी एक अक्षरसुद्धा बोलत नाही आहे असं अश्विन सांगायला लागतो. आणि म्हणतो या क्षणाला कायद्याने जरी आमचं लग्न झालेलं असलं ना तरीही मी तिला माझी बायको मानत नाही. आता अश्विन असं क्लिअर केल्यानंतर पण तरीही ना अजून रविराजांचा राग काही शांत होतच नाही. अर्जुन म्हणतो की सिनियर हे बघ
तू ना पहिल्यांदा शांत हो, आपण ना बसून बोलूयात ना. आता असं म्हटल्यानंतर रविराज सायली म्हणते की हो रविराज काका, तुम्हाला ना अजूनही बऱ्याच गोष्टी माहीत नाही आहेत, असंही सायली म्हणत असते. आता रविराजांना वाटतं अरे बापरे, आता अजून काय म्हणून. आता बघा रविराज इतकी चिडतात ना, आता रविराज म्हणायला लागतात अरे आता आणि काय शिल्लक काय माहिती असायचं. आणि आता इतके ते चिडून बोलत असतात ना की बस. आणि आता हे सगळं प्रिया ऐकत असते. आणि आता बघा इतके प्रिया ड्रामा करायला लागते ना की आता लगेचच काय करते, पळत पळत जाते आणि लगेचच रविराजांचे पायच धरते आणि बाबा बाबा करून रडायला लागते आणि म्हणते की बाबा प्लीज मला माफ करावं बाबा, म्हणून अक्षरशः रविराजांचे पाय धरते. सगळेजण बघायला लागतात ना, तर लगेच प्रिया म्हणते बाबा आता मला फक्त तुमचा आधार आहे, मी चुकली हो बाबा, माझ्या मूर्खपणामुळे ना मी माझ्या नवऱ्याला गमावलं आहे बाबा, पण मला आता तुम्हाला नाही गमवायचं बाबा. आणि असं म्हणून रविराजांचे पाय सोडत नसते, असे पाय घट्ट धरून उभे असते. रविराज खसकन त्यांचा पाय मागे खेचतात आणि म्हणतात की मी ते तुला माफ करायला आलेलो नाही आहे, म्हणून तिला खूप ओरडतात. आता पुढे बघा, पुढे रविराज म्हणतात मी इथे प्रताप आणि कल्पनाला सांगायला आलो की तुला या घरामध्ये थारा देऊ नका म्हणून, मला हे सांगायचं या दोघांना. आता लगेच प्रिया म्हणते की नाही 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 बाबा, नाही बाबा, अहो तो निदान तुम्ही तरी मला समजून घ्या ना बाबा, अहो मी खरंच सुधारण्याचा प्रयत्न केला होता ना बाबा. हे बघा तुम्ही ना हवं तर तुम्ही आईला विचारा ना, तिला जशी सून हवी होती ना तर हे सगळे गुण मी माझ्यात आणण्याचा प्रयत्न केला होता हो बाबा, मी खोटं नाही सांगत आहे. आणि पुढे म्हणायला लागते की बाबा मी तुमची शपथ घेऊन सांगते बाबा की माझा पाय घसरलेला नाही आहे बाबा, आदिराजचा आणि माझा काही संबंध नाही आहे बाबा. अहो हे सगळं ते अर्जुन आणि सायली हे दोघं जण मिळून करतायत हे सगळं माझ्या विरोधात. अहो माझ्याबद्दल आहे ना खोटं नाटं पसरवत आहेत आणि हात जोडून म्हणत असते की बाबा प्लीज, म्हणून खूप क्षमा याचना करत असते. आता रविराज म्हणतात की बघ मला ना सगळं कळालेलं आहे, तू जाणीवपूर्वक पूर्णाईची तब्येत बिघडावी म्हणून असा काढा तू तिला दिला होतास, खोटं आहे का हे, सायलीला जिन्यावरून ढकलून दिलं होतंस, खोटं आहे का हे. तर प्रिया म्हणते हो बाबा हे ना हे सगळं खोटं आहे बाबा, खोटं हे बाबा सगळं, असं म्हणायला लागते. आणि एवढं खोटं बोलत असते ना की बास, पण तरी जायवरती कुणाचाच विश्वास बसत नाही. प्रिया म्हणते बाबा मी ना सिद्ध करेन की अर्जुन सायली खोटं बोलतायत म्हणून. रविराज म्हणतात मी तुला काही सिद्ध करायला सांगितलेलंच नाही, आणि मुळात म्हणजे ना अर्जुन आणि सायलीवरती ना माझा मुळात म्हणजे जास्त विश्वास आहे, तेही तुझ्यापेक्षा, असं आता रविराज स्पष्ट सांगतात. आता बघा पुढे रविराज म्हणतात की अगं मला लाज वाटते की तुझा बाप म्हणून घेण्याची, आणि म्हणतात की मी इथं फक्त एवढं सांगण्यासाठी आलो होतो की प्रताप लवकरात लवकर या मुलीला घराच्या बाहेर काढा. रविराज इतके चिडलेले असतात की म्हणत असतात की फक्त आणि फक्त या मुलीला आत्ताच्या आता घराच्या बाहेर काढा. आणि आता तिथून रागारागाने निघून चाललेले असतात. तर लगेचच प्रतापराव म्हणतात की अरे रविराज असा लगेचच आहे ना रविराज, असा रागाने जाऊ नकोस, हे बघ आम्ही ना तुला चिडून नाही जाऊ देणार. आता लगेच कल्पनाताई सुद्धा म्हणतात हे बघा भाऊजी आज ना तुम्ही इथे राहू द्या, आपण शांतपणे काही ते बोलूयात. आता असं म्हटल्यानंतर ही प्रिया अजूनही खालीच बसलेली असते. अस्मिता सुद्धा म्हणते हो रविराज काका चल मी तुला गेस्ट रूममध्ये घेऊन जाते. रविराज म्हणतात की अरे माझ्या मुलीमुळे मला इतका सगळा त्रास झाला आणि आता मी कुठल्या तोंडाने राहू येते. प्रतापराव म्हणतात रविराज अरे आपल्या इतक्या वर्षाचं नातं आहे ते काही हिच्यामुळे तुटणार आहे का, सांग ना. आता रविराज त्यांचंही बरोबर असतं खरं तर, आणि प्रतापरावांचं सुद्धा. अश्विन म्हणतो रविराज काका तुझं दुःख मोठं आहे की माझं दुःख मोठं आहे मला माहिती नाही, पण मी ना फक्त तुला एवढंच सांगेन की हे बघ की डोक्यामध्ये ना राग घालून इथून निघून जाऊ नकोस, प्लीज इथेच थांब. अश्विन सुद्धा ना खूप रिक्वेस्ट करतो रविराजांना, आणि अर्थातच त्यांचा रागसुद्धा अगदी बरोबरच असतो. अश्विन पुढे म्हणतो की आपल्या घरावरती जे तन्वी नावाचं संकट आलेलं आहे ना ते आपल्याला मिळूनच दूर करायचं आहे म्हणून. आणि आता असं म्हटल्यानंतर तन्वी तर ना ही प्रिया लगेच अश्विनकडे बघायला लागते ना तन्वी नावाचं संकट पडल्यानंतर. आता पुढे बघा रविराज म्हणतात ना की हे संकट जितक्या लवकर दूर होईल ना तितकं बरं. प्रियाचा तर चेहराच काळा निळा पडतो. रविराज म्हणतात ठीक आहे मग मी थांबतो गेस्ट रूममध्ये म्हणून. आणि आता रविराज गेस्ट रूममध्ये निघून जातात तर प्रिया लगेच त्यांच्या पाठीमागं पळायला लागते बाबा करून. लगेच प्रतिमा त्या म्हणतात थांब तन्वी, लगेच त्यांच्या मागे बोलायला जाऊ नकोस, आत्ता नाही आणि कधीच नाही. त्यांची आणखीन चिडचिड होता कामा नाही, कळलं का. असं ना आता प्रतिमा त्या चांगलाच जदईला दाब देतात. अर्जुन म्हणतो की आत्या चल आपण जाऊन सिनियरशी बोलूयात म्हणून. आता अर्जुन सायली आणि प्रतिमा त्या हे तिघी जण ना आता गेस्ट रूममध्ये जातात रविराजांशी बोलण्यासाठी. प्रिया म्हणायला लागलेली असते की आता मी बाबांचा राग कसा शांत करू म्हणून. आता या उरलेल्या घरातल्या लोकांसमोर ड्रामा करायला लागते आणि म्हणते की तुम्हा सगळ्यांना मी कसं समजावून सांगू की मी निर्दोष आहे रे. तर अश्विन म्हणतो प्रयत्नसुद्धा करू नकोस हा असला, कळलं का तुला. असं आता अश्विन पण तिला चांगलंच बोलतो. आता पुढे बघा अश्विन आता तिथून रागारागाने निघून जातो. अस्मिता म्हणते तुझ्या या खोटेपणाचा ना कंटाळा आलाय का आता आम्हाला, असं अस्मिता म्हणते. आणि आता
अस्मितासुद्धा तिथून निघून जाते. आता लगेचच प्रतापराव म्हणतात, कल्पना चल, मला ना आता या मुलीचं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे. मग प्रतापराव आणि कल्पना ही दोघेजण सुद्धा निघून जातात. आता सुमन काकू तिथे उरलेली असते. प्रिया म्हणते, सुमन काकू अगं तू तर माझा ऐक. तर सुमन काकू सुद्धा तिथून निघून जाते. सगळी निघून गेल्यानंतर प्रिया म्हणते, सगळ्यांचं ना डोकं फिरलं इथे, कोणाकोणासमोर ना मला लोक टंगण घालावं लागणार आहे ना, काय माहिती. म्हणून आहे ना प्रिया आता अतिशय वैतागलेली दाखवली. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचं सीन. इकडे गेस्ट रूममध्ये ना सायली रविराजांना समजावताना म्हणते, रविराज काका तुम्ही इतका का त्रास करून घेताय. आणि पुढे म्हणत असते की प्रियाचं हे असं वागणं आपल्यासाठी काही नवीन आहे का, सो प्लीज तुम्ही एवढा त्रास करून घेऊ नका. तर रविराज म्हणतात, अगं तिच्या हा बाहेर खेळीपणा माझ्यासाठी नवीनच आहे ना, असं रविराज म्हणतात. प्रतिमा त्या तर डोळे झाकूनच घेतात. आता रविराज म्हणतात, तिचा स्वभाव बघता मला असं वाटलं नव्हतं की तिचा पाय असा घसरेल म्हणून. प्रतिमा आपण अश्विनला कसं तोंड दाखवायचं गं. आता असं रविराज म्हणत असतात तेव्हा प्रतिमा त्या म्हणतात की तुमच्या या प्रश्नाचं उत्तर ना खरंच नाही आहे रविराज माझ्याकडे. आता दोघेही आईबाप म्हणून आहे ना त्यांना हरल्यासारखं वाटत असतं. रविराज म्हणतात, मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही अजूनही तिला तुमच्या स्टोरूममध्ये का ठेवून घेतलेलं आहे. आणि म्हणतात की अरे हाकलून द्या ना तिला घरातून बाहेर ताबडतोब. अर्जुन म्हणतो, सगळं होईल सिनियर, सगळं होईल, ती वेळसुद्धा येईल. रविराज म्हणतात, अरे पण तुम्ही सगळेजण मिळून तिला का पाठीशी घालताय, तिची जागा नाही आहे या घरामध्ये. जसा तिला माझ्या घरामध्ये प्रवेश नाही आहे ना, तसाच तिला या घरामध्ये सुद्धा प्रवेश असता कामा नये, असं रविराज म्हणत असतात. प्रतिमा त्या म्हणतात, अहो पण. रविराज त्यांच्या अंगावर पुन्हा ओरडतात, तू तर ना गप्पच बस म्हणून. आणि म्हणतात की या सगळ्या गोष्टीला ना तू सुद्धा जबाबदार आहेसच. जेव्हा मी तिला शिक्षा करायला गेलो ना तेव्हा तू तिच्या पाठीशी उभी राहिलीस म्हणून. आणि आता बघा हा रविराज काही बोलूच देत नसतात प्रतिमा त्यांना. रविराज म्हणतात, अगं आईची माया इतकी सुद्धा आंधळी होऊन चालत नाही. आता सायली म्हणते, रविराज काका तुम्ही वस्तुस्थितीच्या अगदी उलट बोलताय. प्रतिमा त्यांच्या मनामध्ये प्रियाबद्दल आंधळी माया नाहीच आहे, उलट त्यांना आता अशी शंका यायला लागलेली आहे की प्रियाशी त्यांचं खरंच काही नातं आहे का. तर रविराजांना काही कळतच नाही. ते म्हणतात की म्हणजे. तर प्रतिमा त्या आता इथून पुढे सगळं सांगतात. प्रतिमा त्या म्हणतात की म्हणजे काय ना की गेले काही दिवस मला ना सतत असं वाटत आहे की ही प्रिया माझी मुलगीच नाही आहे. कारण का तर मलाही तिच्याबद्दल का माया वाटत नाही हा प्रश्न मला होता. आता त्यामुळे ना प्रतिमा त्या सगळे आठवून जे काही आतापर्यंत जे किस्से घडलेत ना तर ते सगळे सांगायला लागतात. आणि आता ज्यावेळेस आहे ना तन्वी घरी जेवायला आल्यानंतर तिच्या आईच्या जेवणाला नावं ठेवते. त्याच्यानंतर ती संकटात सापडल्यावर प्रतिमा त्यांना कसं आगीत एकटं सोडते. आणि त्यानंतर त्यांनी केसाला मालिश केलेलं असतं. त्यावेळेस त्यांना ही प्रिया ना प्रतिमा त्याशी कसं वागते हे सगळे डिटेल आहेत ना आता ही प्रतिमा त्या रविराजांना संपूर्णपणे सांगतात. आणि त्यांना जाणवतं की या सगळ्या गोष्टीतून मला प्रियाबद्दल माया नाही आणि तिला सुद्धा माया नाही हे सिद्ध झालेलं आहे. आणि जेव्हा आगीत अडकलेले असतात ना तेव्हा म्हणतात की आई आगीत अडकली यात माझा काय दोष आहे आणि मला पण माझा जीव वाचवायचा आहे ना, अशी प्रिया म्हणाली असते. आणि हा सगळा प्रकार आहेत ना आता प्रतिमा त्या रविराजांना सांगतात. रविराज म्हणतात की ती दुर्दैवाची गोष्ट आहे ना, इतक्या वर्षांनी आमचं कुटुंब एकत्र आलं आणि आता तन्वीच्या आईलाच असं वाटते की ती तिची मुलगी नाही आहे म्हणून. आणि बापाच्या मनात तर तिच्याबद्दल फक्त आणि फक्त रागच आहे असं रविराज म्हणत असतात. आता बघा पुढे रविराज म्हणतात की खरंच किती कमनशीब आई बाबा आहोत ना गं आपण, काय प्रतिमा. तर सायली म्हणते, रविराज काका तुम्ही प्रियाच्या बाबतीत दुर्दैवी ठरल्या असाल पण तुम्हाला आणखीन एक मुलगी आहे हे विसरू नका असं सायली स्वतःबद्दल बोलत असते. आता सायली म्हणते की तुम्ही मला जन्म दिलेला जरी नसला ना तरी सुद्धा मरेपर्यंत मी तुमचीच मुलगी समजणार आहे स्वतःला असं सायली म्हणते. आणि सायली आता इमोशनल झालेली असते. प्रतिमा ते सुद्धा म्हणतात की सायली मला तुझ्यामुळेच समजलं की एका मुलीने तिच्या आईवरती प्रेम करणं म्हणजे नक्की काय असतं. आणि प्रतिमा त्या रडायला लागतात. आता रविराज म्हणतात की सायली मला ना आता यापुढे फक्त आणि फक्त एकच मुलगी आहे आणि ती म्हणजे तू आहेस. असं जेव्हा रविराज म्हणतात तेव्हा ना खरंच सायलीच्या चेहऱ्यावरती आनंद येतो. रविराज म्हणतात की प्रियाच्या वागण्याची झळ आम्हाला बसवू नये म्हणून खरंच तू किती धडपडलीस ग आणि हे आम्हाला माहिती आहे ना. आता दोघेही इमोशनल झालेले असतात. रविराज म्हणतात की हे बघ तुझं प्रेम करण्याची पद्धत, तुझी क्षमता, तुझा निस्वार्थीपणा हे आत्तापर्यंत ना मी फक्त आणि फक्त प्रतिमामध्येच पाहिलेलं होतं ग. आणि हे सगळं ना मी आता तुझ्यात पाहतोय म्हणूनच तर तू प्रतिमाची लेक झालीस ना. असं रविराज म्हणतात. त्यावेळेस सायलीला खरंच खूप भरून येतं आणि खरंच हा सीन जो आहे ना तो अतिशय इमोशनल दाखवलेला आहे. आता कल्पना
आता या प्रतिमा त्यात ना सायलीला मिठी मारतात. त्याच्यानंतर ही सायली रविराजांकडे येते आणि आता त्यांच्यासुद्धा जवळ येते, त्यांनासुद्धा मिठी मारते. आणि हा क्षण आहे ना खरंच प्रेक्षकांना खूप भावूक दाखवलेला आहे. तुम्ही त्यामुळे ना टी व्हीवरती नक्की पहा. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सायली आणि रविराज यांचं ना बापलेकीचं नातं आज खरंच खूप सुंदर दाखवले. सायली म्हणते आता डोळ्यातून पाणी काढायचं नाही, हां चला आता 2-2 घास जेवून घ्या. रविराज म्हणतात नको सायली आता खरंच नाही जेवायचं. अर्जुन म्हणतो सिनियर तुझ्या या मुलीचं या घरात सगळं ऐकणं ना कंपल्सरी आहे आणि आमच्यात ना एवढी हिंमत नाही आहे हिला नाही म्हणण्याची, आणि तुझ्यात कशी आली रे एवढी हिंमत. तर रविराज म्हणतात सॉरी हां माझी पण हिंमत नाही आहे खरं तर. अगो प्रतिमा तुझ्या लेकीने डोळे वटारले बघ माझ्याकडं, चल जाऊन काहीतरी खाऊन घेऊया आपण चल. आता असं म्हणल्यानंतर सगळं वातावरण आनंदी होतं, सगळे हसायला लागतात. सायली म्हणते शब्बास. आणि आता रविराजांनी प्रतिमा त्यांचा हात पकडून तिथे जेवायला घेऊन जाते. आता आपण पाहतो इकडे डायनिंग टेबलवरती सगळेजण बसलेले असतात. सुमन काकू म्हणते अर्जुन सायलीला रविराज भाऊजी आणि वहिनींची समजूत काढायला जमलं नसेल का, नाहीतर तेव्हा ना बाहेर आले असते ना, असं सुमन म्हणत असते. आता प्रतापराव म्हणतात की सुमन अगं सायली एखाद्याची समजूत काढायला गेली आणि तिला ते जमलं नाही असं होईल का गं कधी. आणि प्रतापरावांना ना पूर्ण विश्वास असतो सायलीवरती. आता लगेच कल्पनाताई म्हणतात ते बघा आलेच ते. आता आपण पाहतोय सगळेजण येऊन डायनिंग टेबलवरती बसतात आणि आता अस्मिता म्हणते चला जेवायला सुरुवात करूयात, मला तर ना खरंच खूप भूक लागली. अर्जुन म्हणतो अस्मिता मला सांग की तुझ्या बाळाचं पोट भरलं आणि मगच तू इथं आलीस ना गं जेवायला. अस्मिताला काही कळतच नाही तर अर्जुन आहे ना वातावरण चेंज करण्यासाठी चेष्टा करत असतो. आता अर्जुन म्हणतो की बाळाला जेवायच्या अगोदरच तू आलीस, स्वतःला भूक लागली म्हणून कसली आई आहेस गं तू. अस्मिता म्हणते गप्प बस हां, त्याला फीड करून झोपून मगच आली मी इथे. अर्जुन म्हणतो हां हे बघ खरं सांग हां बाळाला जास्त भूक लागते की तुला जास्त भूक लागते. सायली म्हणत असते की आहो, तर अस्मिता म्हणते अजिबात नाही हां अजिबात नाही तसं काही. आता अश्विन पण मजा करायला लागतो. आता अश्विन म्हणतो दादा अरे गंमत तर तेव्हा येते की जेव्हा अस्मिता आणि बाळाला एकाच वेळी भूक लागते म्हणून. तर बघा आता अर्जुन तर आणखीन चेष्टा करतो. अश्विन म्हणतो मग आता अस्मिता तर आहे ना बाळाला पटकन खाली ठेवते आणि पुढे तिकडे येते आणि म्हणते मम्मा मला खूप भूक लागली मला जेवायला वाढ. आता चैतन्य म्हणतो अरे किती नीच आहात रे तुम्ही दोघंजण, सख्या बहिणीला हे असं तुम्ही चेष्टा करताय. अर्जुन म्हणते यानं पार्टी बदलली बघ. आता चैतन्य म्हणतो 1 मिनिट मी पार्टी बदललेली नाही आहे, मी ना खरं सांगतोय अस्मिता ही स्वतःकडे आणि बाळाकडे लक्ष देण्यासाठी ना परफेक्ट बॅलन्स ठेवते म्हणून. आता सगळेजण मान डोलवत असतात आणि चैतन्य अस्मिताची बाजू घेत असतो. आणि चैतन्य म्हणतो अरे स्वतःच्या बहिणीचं जरा थोडंसं जरा कौतुक करत जा. तर अस्मिता म्हणते तूच रे चैतन्य खरंच तूच आहेस फक्त. आणि म्हणते अरे सख्या भाऊ आहेत ना पक्के वैरी झालेत माझे आणि मानलेला भाऊच माझ्या मदतीला धावतोय. अर्जुन म्हणतो अरे काय हे असलं. तर कल्पनाताई म्हणतात काय चैतन्य तू तर अर्जुन आणि अश्विनची बाजू तर सगळी फुस करून टाकलीस आणि खूप यांचं खेळमेळीचं वातावरण दाखवलं सुभेदारांच्या फॅमिलीमध्ये आज. अर्थातच हे सगळे ना रविराजांना हसण्यासाठी करत असतात. अर्जुन म्हणतो बघ ना मम्मा कसला फ्लॉप आहे हा माणूस, असं चैतन्याला म्हणत असतो आणि सगळेजण हसत असतात. आता प्रतापराव म्हणतात की रविराज अरे तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू बघून आहे ना मला खरंच खूप बरं वाटलं रे, असं प्रतापराव म्हणतात. अस्मिता म्हणते माझी आणि चैतन्याची ना अशीच जोडी असणार आहे. आणि पुढे म्हणते की अर्जुन अश्विन तुम्ही काहीही बोला हां आम्ही तुमच्याकडे लक्ष देणार नाही काय रे, म्हणून दोघंजण एकमेकांना टाळी देतात. याने आता इतकं छान आनंदी वातावरण असतं. इतक्यातच आहे ना आता तिथे हा सचिन येतो. आता सचिन आला की लगेचच सायली म्हणते सचिन भाऊजी, कारण अस्मिताचं अजिबातच लक्ष नसतं सचिनकडं. आता लगेच सायली म्हणते या ना सचिन भाऊजी वाढू का तुम्हाला जेवायला. तर सचिन म्हणतो सायली बहिणी ॲक्च्युली ना मला बाहेर जायचं आहे. आणि पुढे म्हणतो की मी जर एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जातोय तर मला लेट होईल हां. अस्मिता म्हणते की ठीक आहे म्हणून. आणि अस्मिता खूपच कोरडं वागते सचिनशी आणि आज हे सगळ्यांच्या लक्षात येतं. सायली म्हणते बसताय ना सचिन भाऊजी थोडंसं काहीतरी खाऊन जावा. तर सायली म्हणते हो सचिन हो म्हणतो. मग सायली म्हणते वाटते हां मी. तर अस्मिता म्हणते थांब सायली अगं सचिनला घाई असेल ना तर तो डायरेक्ट ना बाहेरच काहीतरी खाईल म्हणून उगीच कशाला त्याला उशीर न असंही अस्मिता म्हणते. तेव्हा सगळेजण बघायलाच लागतं ना आज अस्मिता खूपच अगदी कोरडं वागत असते या सचिनशी आणि हे सगळं घरात सगळ्यांच्या लक्षात येतं. आता लगेच सचिनसुद्धा म्हणतो की येस अस्मी यू आर राईट म्हणून. आणि म्हणतो की मला उशीर होतो त्यामुळे ना आता मी बाहेरच जेवायला हवं आहे. आता इतके सगळे जण जेवत आहेत पण अस्मिता साधं त्याला जेवूसुद्धा देत नाही. सचिन बाय एव्हरीवन असं म्हणतो आणि आता तिथून निघून जातो.
आता सचिन निघून गेल्यानंतर अर्जुन सायलीला इशारा करतो आणि आता सायलीसुद्धा ना इशाराने सांगत असते की बघा यांच्यामध्ये कसा फरक पडला आहे आणि हे सगळं ना चैतन्यामुळे झालेलं असतं. सायली म्हणते चैतन्याशी बोलायला लागल्यापासून आता अस्मितामध्ये ना खूप बदल झाला आहे, ती आता खऱ्या अर्थाने सचिनला ओळखायला लागली असंही सायली मनातच म्हणत असते. प्रतापराव म्हणतात की अस्मिता, आजपर्यंत सचिन कसाही वागला तरीही तू त्याला पाठीशी घालत आली आहेस, पण आता तू त्याचं वागणं अजिबात सहन करण्याच्या मूडमध्ये दिसत नाही आहेस. तर अस्मिता म्हणते का सहन करायचं डॅड, सांगा ना का सहन करायचं. सचिन आता कोणत्या महत्त्वाच्या कामाला बाहेर पडलं हे आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे असं अस्मिता म्हणते. आता बघा सगळेजण गप्प बसतात कारण सगळ्यांना माहिती असतं याचा बाहेर खेळीपणा. आता पुढे अस्मिता असं म्हणते की त्याची सगळी जी सोंग आहेत ना तर तिची सगळी सोय बाहेर होती, तर मग त्याच्या खाण्यापिण्याची तरी मी काळजी का करायची. आणि म्हणते की जाऊ दे आणि म्हणते की मम्मा जेवण खरंच खूपच टेस्टी झालं आहे गं, चला सगळ्यांनी आता जेवण करायला सुरुवात करूयात आपण. म्हणून ना अस्मिताच आता स्वतःचा सुद्धा मूड चेंज करते सगळ्यांच्या बरोबर आणि आता सगळे सुभेदार आनंदाने जेवायला लागतात. आपण पाहतोय की आता सुभेदार फॅमिलीचं जेवण झाल्यानंतर चैतन्य आणि अस्मिता बाजूला येतात आणि चैतन्य म्हणतो की चला मी तुला काहीतरी शिकवल्याचा फायदा झाला. चैतन्य म्हणतो आता ना मी तुला ना काहीतरी फी चार्ज करायला हवी. आता अस्मिताला काही कळतच नाही. अस्मिता म्हणते अरे फी आणि कशाबद्दल चार्ज करायची, तू कशाबद्दल बोलतोयस. चैतन्य म्हणतो अरे असं काय बोलतोयस म्हणजे या गुरुजींनी तुला इतकी मोठी शिकवण दिली असं स्वतःकडे हात करून म्हणत असतो आणि त्याचा तुला किती फायदा झाला आहे. गुरुजींनी तुला काय सांगितलं की आपला आनंद आता आपल्यामध्ये शोधायचा आणि ती गोष्ट तू आचरणात आणतेस याचा गुरुजींना तुझ्या अत्यंत आनंद आहे असं स्वतःचीच तारीफ करून घेत असतो. अस्मिता म्हणते की आज सचिनचा ना मला कॉल आला होता आणि म्हणायला लागते की आणि मी त्या कॉलमध्ये साक्षीचा कॉल ऐकला, साक्षीचा आवाज ऐकला आणि ती दोघं जण एकत्र होते. चैतन्य तर शॉकच बसतो. ती म्हणतो हो, तर अस्मिता म्हणते हो. अस्मिता म्हणते आता ना सचिनकडून ना माझी कोणतीच अपेक्षा राहिलेली नाही आहे. आता चैतन्य इतका चिडतो ना, तो म्हणतो हा सचिन जो काही करतोय ना याची शिक्षा ना याला नक्कीच मिळणार म्हणून. आणि म्हणतो की त्याने ज्या मुलीचा हात पकडलाय ना ती मुलगी ना त्याला घेऊन ओढणार आहे आणि त्याला ना ही गोष्ट कळतच नाही आहे. अस्मिता म्हणते चैतन्य मला ना आता या सगळ्या गोष्टींचा विचारसुद्धा करायचा नाही आहे, आता ना मी फक्त आणि फक्त माझ्या बाळासाठी जगणार आहेस. चैतन्य म्हणतो शब्बास अस्मिता ताई, तू ना ठरवलंस फायनली या गुरुजींकी जय. ते असं म्हणतो. लगेच अस्मिता सुद्धा म्हणते गुरु चैतन्य की जय. इतक्यातच अर्जुन सायली पाठीमागून येतात आणि चैतन्याला हाक मारतात, इशारा करतात. तर चैतन्य अर्जुनकडे जातो आणि म्हणतो काय रे. तर चैतन्य म्हणतो आपल्याला संतोषची बायको आहे ना तिचा ॲड्रेस मिळालेला आहे, तिची बायको कुठे राहते हे आता आपल्याला समजलेलं आहे. चैतन्य म्हणतो काय, तर तो म्हणतो होच. आणि अर्जुन म्हणतो चला आता आपल्याला ना तिच्याशी बोलायला हवं. म्हणून आता अर्जुन चैतन्य आणि सायली तिघेजण घरच्यांशी बोलायला लागतात. अर्जुन म्हणतो की डॅड आम्हाला ना जरा बाहेर जावं लागतं, खूप अर्जंट एक काम आहे म्हणून. आता कल्पनाताई म्हणतात काय रे तुमचा हा रोजचाच हट्ट आहे हा. आणि पुढे म्हणायला लागतात की आता ना मला रोज तुम्हाला सांगायचा कंटाळा आला आहे की तुम्ही बाहेर जाऊ नकात म्हणून. आणि पुढे म्हणायला लागतात कल्पनाताई की नाही जायचं बाहेर. सायली म्हणते आई आज आम्हाला कुठल्याही परिस्थितीत बाहेर जावंच लागणार आहे, कामच तितकं महत्त्वाचं आहे आणि तुम्ही ना काळजी करू नका, इन्स्पेक्टर सावंत आहेत आमच्यासोबत म्हणून. प्रतापराव म्हणतात अरे पण ती मुलगी. तर आता अर्जुन म्हणतो डॅड प्लीज आता कुणीही आमचं वाकडं करू शकणार नाही आहे. चैतन्य म्हणतो आणि काका काळजी करू नका, मी सुद्धा आहे ना त्यांच्यासोबत म्हणून. आता बघा पुढे रविराज म्हणत असतात की प्रताप अरे हे बघ मुलांना ना काढू, आता त्यांना कळतं काय करायचं आणि काय नाही, त्यांनी त्यांची काळजी घ्यायला ते समर्थ आहेत. आता असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो तुम्ही सगळेजण काही रिॲक्ट करत नाहीत याचा अर्थ मी येस असं समजतो आणि म्हणतो आम्ही जाऊन येतो हा. आणि म्हणतो आणि सिनियर थँक्यू सो मच हा असं अर्जुन म्हणतो. आणि आता अर्जुन सायली आणि चैतन्य तिघी निघायला लागतात. आता चैतन्य आणि सायली पुढे जातात. तितक्यातच अर्जुनला काहीतरी आठवतं म्हणून अर्जुन पाठीमागे वळून बघतो आणि म्हणतो की सिनियर प्लीज एक मिनिट इकडे येतोस का. आता रविराज त्याच्याकडे येतात हा. आणि बघा अर्जुन आहे ना त्याच्या मनातली भीती बोलून दाखवतो, म्हणजेच काय तर ही प्रियाबद्दल. आता अर्जुन सांगतो की हे बघ सिनियर आम्ही घरामध्ये नसताना प्रियावरती ना प्लीज जरासं लक्ष ठेव, काय ना की ती जर का कुठे बाहेर निघाली किंवा तिने काही संशयास्पद केलं ना तर प्लीज तू त्याच्यावरती लक्ष ठेवा. आता रविराज म्हणतात आहे बघ तू काळजी करू नकोस, मी नीट तिच्यावरती लक्ष ठेवतो, तू जा म्हणून. आता अर्जुन बाहेर निघून जातो आणि आता रविराजात ना प्रियाकडे लक्ष ठेवणार आहेत, पण प्रिया बघा यांच्या तावडीतून आता ही निसटणारच आहे. आणि आता ठरलं तर मग आजचा हा भाग इथे संपतोय. आपण पाहूया उद्याच्या भागामध्ये ही प्रिया स्टोरूममध्ये म्हणत असते हे अर्जुन सायली माझ्यावर घावावर घाव घालतायत, नक्की यांचा ना काहीतरी प्लॅन असणार आहे आणि म्हणते ना नक्की यांच्यासाठी काहीतरी करायलाच हवं. म्हणून ती घरात कुणी नसताना अक्षरशः स्वतःच्या रूममध्ये घुसते आणि तिथे ना बॅगेमधले तिचे जे इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे ना ते सगळे डॉक्युमेंट घेत आहे आणि आता ती कुठेतरी जपून ठेवायला हवे म्हणून अक्षरशः शेतात जाऊन एका जागी पुरून टाकते. आणि तिथे नेमकी कृष्णा बघते ना आणि ती सायलीला फोन करते आणि म्हणते
कृष्णा इथे ना मला आता ना प्रिया दिसली म्हणून आणि म्हणते की कृष्णाच्या शेतावर शिरून निघून जायचं कोणालाही जमलं नाही, आता बघ मी तिला कशी पकडतो ते, असंही कृष्णा म्हणते. आणि हे सगळं आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, मी जर का दिलेलं तुम्हाला रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.